देशात वाढत्या मागणीनं उच्चांक गाठला असून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे। या दरवाढीच्या निषेधार्थ बुलढाणा शहर व तालुका काँग्रेस कमिटीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। शिवाय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुलीवरच्या भाकरी पाठवण्यात आल्या आहेत। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सातत्यानं होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ बुलढाण्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बुलढाणा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी वाढत्या महागाईचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुलीवर बनवलेल्या भाकऱ्या पाठवून अनोखे आंदोलन करण्यात आलं। गॅस सिलेंडरचे दर तात्काळ कमी करावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। देशभरामध्ये युद्धाची परिस्थिती आज आपल्या याच्या वर्ल्डमध्ये झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी हे सिलेंडर झालेले आहे आणि त्या सिलेंडरामुळे त्यांनी आज गॅस सिलेंडर, घरगुती सिलेंडर असेल, हॉटेल व्यावसायिकांसाठी असेल, हे सर्व महाग केलेलं आहे। त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। आज आपल्या या देशामध्ये घरगुती गॅसचे भाव इतके मोठे वाढवून ठेवलेले आणि तुटवडा पण सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। काँग्रेस सरकारचं जे परराष्ट्रीय धोरण होतं की त्या धोरणाला पूर्ण मातीमोल करण्याचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे। नोटबंदीच्या काळामध्ये बँकेसमोर रांगा, कोरोना सारख्या आजारामध्ये ऑक्सिजनसाठी रांगा आणि आज गॅस सिलेंडरसाठी रांगा, अशी सर्वसामान्यावर ही परिस्थिती हे भाजप सरकारनं आणून ठेवलेली आहे। आपण याआधी बघितलं असेल की महायुद्ध पण झाले, दोन देशामध्ये युद्ध पण झाले, पण आताचं युद्ध फक्त अमेरिका, इस्रायल आणि इराण एवढ्या पुरतं मर्यादित आहे। ते फक्त आखाती देशामध्ये सुरू आहे, परंतु त्याची झळ आज सर्वसामान्य माणसाला, स्त्रियांना आणि टपरीवरच्या व्यावसायिकाला सुद्धा बसलेली आहे।